शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही पीएम किसानच्या 22व्या हप्त्याची वाट बघून बघून थकला आहात का? रोज सकाळी उठून मोबाईलवर मेसेज चेक करताय आणि बँकेत चक्रा मारून वैतागला आहात? आजवर तुम्हाला अनेकांनी वेगवेगळ्या तारखा सांगून वेड्यात काढलं असेल, पण आज मी तुम्हाला अशी एक पक्की आणि फायनल तारीख सांगणार आहे जी ऐकून तुमचा खरंच जीव भांड्यात पडेल. आजचा हा व्हिडिओ तुमचा सगळा ताण दूर करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक शेतकरी एकाच प्रश्नाचे उत्तर शोधतोय की अखेर पीएम किसानचे पैसे कधी जमा होणार. सध्या शेतीची कामे सुरू आहेत, खत आणि बियाण्यांसाठी पैशांची नितांत गरज आहे, पण हप्ता काही खात्यात जमा होत नव्हता. आपण रोज बातम्या बघतो, पण हातात काहीच लागत नाही. ही अनिश्चितता शेतकऱ्यांसाठी किती त्रासदायक असते हे मी समजू शकतो. खिशात पैसे नसताना शेतीचं नियोजन करणं हे किती मोठं टेन्शन असतं हे फक्त एका शेतकऱ्यालाच माहिती असतं. पण एक सेकंद, आता हे सगळं टेन्शन विसरून जा, कारण आता एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी थेट समोर आली आहे. होय मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची तारीख अखेर फायनल करण्यात आलेली आहे. आसाम राज्यामध्ये होणाऱ्या एका मोठ्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा 22वा हप्ता वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. लिहून ठेवा ती तारीख, 13 मार्च 2026. या दिवशी देशभरात पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान बरोबर सायंकाळी 5 वाजता खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 2000 रुपयांचा 22वा हप्ता जमा केला जाणार आहे. लवकरच याच्या संदर्भातील अधिकृत असं नोटिफिकेशन सुद्धा जारी केलं जाईल आणि 13 मार्च 2026 रोजी देशभरातील शेतकऱ्यांना या पैशांचे वितरण केले जाईल. पण थांबा, पिक्चर अजून बाकी आहे मित्रांनो. तुम्हाला काय वाटलं, फक्त पीएम किसानचेच पैसे येणार? नाही, अजून एका मोठ्या योजनेचे पैसेही अडकले आहेत, ज्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती मी आता देणार आहे. तुम्हाला माहितीच आहे की याचप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्यातला शेतकरी या नमो शेतकरीच्या पैशांची सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहे. आता नीट लक्ष देऊन ऐका बरं का. सध्या अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे की पीएम किसानच्या या 22व्या हप्त्यासोबतच हा नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाईल. म्हणजे 13 मार्चला शेतकऱ्यांसाठी डबल धमाका होऊ शकतो. पण या सगळ्यात एक छोटासा ट्विस्ट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या की सध्या पीएम किसानच्या तारखेची तर पक्की घोषणा झाली आहे, परंतु नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण आशेवर नक्कीच राहू शकतो, पण जोपर्यंत अधिकृत अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडी वाट पाहावीच लागेल. तरीही 13 तारखेला पीएम किसानचे पैसे येणार हे आता नक्की झालं आहे. हाच एक मोठा दिलासा आहे. शेतकऱ्यांनी आता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त योग्य आणि अधिकृत माहितीवर विसंबून राहिलं पाहिजे. एक शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, लक्ष द्या. नमो शेतकरी योजनेची अधिकृत घोषणा होईल किंवा या संदर्भात कुठलंही नवीन अपडेट येईल तेव्हा सर्वात आधी अचूक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे, आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून 13 मार्च किंवा त्याआधी जे काही नवीन अपडेट येईल ते तुमच्याकडून मिस होणार नाही. ही आनंदाची बातमी आवडली असेल तर आपल्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच एका नव्या आणि महत्त्वाच्या माहितीसह. धन्यवाद आणि जय शिवराय.